इथं थोडंसं लिहिलेलं आहे मित्रांनो बघा. सन 1682 छत्रपती शंभूराजांच्या काळी शूरमावळ्यांच्या पराक्रमाचा वारसदार, औरंगजेबाच्या हजारोंच्या फौजांना धुळीस मिळवणारा रामशेष शूर, मराठ्यांचा शौर्य त्याग सांगणारा मूर्तिमंत इतिहास वारसा हा मित्रांनो. आणि 2001 पासून अखंडपणे दुर्ग रामशेषच्या अस्तित्वासाठी तब्बल 21 वर्ष अभ्यासपूर्ण दुर्ग संवर्धन करणारी शिवकार्यगड कोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हा ऐतिहासिक पाऊलखुणा, जलाशय, सैनिकी ज्योती, तटबुरुजे, चुन्याचा घाणा, वाडा आणि पर्यावरण संवर्धन आयुक्त वारसा असं दिलं आहे मित्रांनो. जागतिक वारसा सप्ताह वगैरे दिला. चला तर आपण जाऊया चुनाचा घाट. आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं ते बघू आपण. चला वरती जाऊन बघूया. तर ते प्रत्येक पाठी वगैरे लावली मित्रांनो. आणि आता इथं हवा खूप येते मित्रांनो बरं का. पहिलं खालच्या साईडला आपण ज्यावेळेस चालत आलो ना तर त्यावेळेस हवा खूप कमी होती. आणि खालून वरतून खाली बघितल्यानंतर असं दृश्य दिसतं साधारण. दोस्तांनो बऱ्याच मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो बरं का. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मी गणेश कुंड म्हणून वरती कुंड आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ना शेज दाखवले ते बरं का मित्रांनो. त्यावेळेस वरती काय येऊ नव्हतो शकलो. आता जेवढे पण कुंड वगैरे दिसतील मित्रांनो ते आम्ही दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता इथं जे आलोय ते गणेश कुंड म्हणून. तर बघू आता किती कुंड पाहायला भेटतात आपल्याला. तर हा आहे गणेश कुंड. हा गणेश कुंडच आहे ना पहिला. हा पहिला जो आपण बघितला तो गणेश कुंड आहे. गणेश कुंडानंतर आपलं जायचं पुढच्या साईडला. पुढे भवानी मंदिर, किल्लेदार वाडा आणि उत्तर चौकी सोरखिंड. आता इथे एक कुंड आहे बघा. बरेच असे कुंड आहे. त्याच्यात मासे वगैरे पण आहे. छोटे छोटे मासे मित्रांनो. आणि हे पाणी आता थोडंसं आटलंय पावसाळ्यामुळे. पावसाळा संपलाय त्यावेळेस पावसाळा राहतो त्यावेळेस पूर्ण भरले राहतात. जसं इकडचं कुंड राहतं ना, इकडच्या कुंडामध्ये सुद्धा मासे आहेत. आपल्याला भवानी मंदिराकडे जायचंय तर जाऊया भवानी मंदिराकडे. बघू आता भवानी मंदिराकडे गेल्यानंतर काय काय भेटतं आपल्याला बघायला. इथं कुंड बघ किती मित्रांनो. ते गणेश कुंड होता समोरच्या साईडचं. इथे 1 2 3 4 आणि 5 हे 5 कुंड आहे. तसं आपलं रामकुंड, देहरगड म्हणून इथं एक किल्ला आहे बरं मित्रांनो. ते वरती आलो आपण ना तर देहरगड आणि पुरातन वस्तू वरती मित्रांनो. वरती गेल्यानंतरच लक्षात आहे आपल्याला. चला वरती जाऊ. तर आपण हे खालचे कुंड सोडून वरच्या दिशेनं चाललंय. वरती भवानी माता मंदिर जिथं छत्रपती महाराजांना तुळजाभवानी आईने जी तलवार दिली होती हे ठिकाण तुळजापूर म्हणजे तुळजाभवानी. आणि इथं हे रामशेष किल्ला आहे. तर इथं पण भवानी मातेचं मंदिर आहे. कारण ज्यावेळेस संभाजी महाराज, छत्रपती महाराज इथे राहिले त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी भवानी मंदिर असे स्थापन करून ठेवलेले आहे. हा जागतिक वारसा आहे मित्रांनो. मित्रांनो इथं छत्रपती महाराजांचा भव्य दिव्य असा दरबार आहे. आणि आता आपल्याला जायचं भवानी मातांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया वरती. आई तुळजा भवानी की जय, आई अंबा माते की जय. मित्रांनो असं सुंदर अशी मूर्ती मित्रांनो जी आपल्याकडेच बघू राहिली.
ची भव्य दिव्य अशी मूर्ती मित्रांनो इथं वरती. देवीचं स्वरूप कसं आहे मित्रांनो, एक सारखं बघण्यासारखं. असं देवी आपल्याकडेच बघत आहे. अशा पद्धतीनं देवीची सजावट, नाकात नथ, तलवार, खड्ग, धनुष्य असे ते देवीचं सगळं साहित्य. आणि देवीचं सिंह हे वाहन. तर एक प्रदक्षिणा करून जाऊ मित्रांनो आपण पाठीमागून. आणि बरंच अजून पुढे जायचं मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या वरती. तर चला जाऊया पुढच्या साईडला. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचं दर्शन घेऊन आता पुढे चालू आपण बरं का. तर वरच्या साईडला काय काय आता आपल्याला बघायला मिळतं. एकदम वरती टेकडावरती आलो मित्रांनो, एकदम किल्ल्याच्या एकदम वरती उंचावरती. आणि आपला हा भगवा ध्वज ही आपली मराठ्यांची हिंदूंची आणबाण शान आहे मित्रांनो. ही अशीच कायम राहिली पाहिजे. आणि हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही, असा हा इतिहास महाराजांनी घडून ठेवलेला आहे. आणि हा किल्ला याचा साक्षीदार आहे मित्रांनो. हे दगड माती सगळे असे साक्ष देत आहे की जे महाराजांनी करून ठेवलेले आहे ते कधी कोणाला पुसता येणार नाही. आणि हा इतिहास जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत हा असाच राहणार आहे. मित्रांनो थोडासा आवाज बदल झाला होता कारण छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आहे ना अंगामधलं जे रक्त राहतं ना असं सळसळ करतं बरं का. कारण महाराजांनी इतिहासच तसा घडवून ठेवलेला आहे. बरोबर आहे का नाही? कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. नुसतं जय जरी म्हटलं तरी पूर्ण अंगावर असे शहारे येतात नाही का. तर चला जाऊया वरच्या साईडला. अशा वरती आल्यानंतर सुद्धा मित्रांनो असं गवत वाढलेलं आहे. खूप असं मोठं जंगल आहे बरं का. चुन्याचा घाणा म्हणून आहे ते ठिकाण बघायचं आपल्याला, म्हणून आपण वरती चालू मित्रांनो एकदम शेवटावरती. आणि बघा ते तळ एकदम छोटं दिसत होतं पहिल्यांदा मित्रांनो. वरतून बघितल्यानंतर एक असा नजारा दिसतोय मित्रांनो. आणि थोडासा दम पण लागतो नाही का मित्रांनो, कारण बरंच चालायचं राहतं. इकडे एक समोर साईडला एक धरण मित्रांनो, कुठलं आहे माहिती नाही. पुढच्या वेळेस नक्की आपण हे धरण दाखवू मित्रांनो. ह्या वेळेस वरतून बघितल्यानंतर असं दृश्य दिसू राहिलं साधारण. आणि मित्रांनो आम्ही कसं ग्रामीण भागामध्ये वाढलेलो आहे ना, त्याच्यामुळे आमची जी भाषा आहे ही गावरान पद्धतीची भाषा आहे. हे असं दगड वगैरे चढत चढतात आपण किल्लेदार वाड्याकडे आलोय मित्रांनो. बरंच असं काही बघण्यासारखं बरं काही. तर तुम्ही नक्की या, एक पर्यटक म्हणून या. किल्लेदार वाडा परत वरती कुंड आहे वाटतं मित्रांनो बरं का दोस्तांनो. इथं परत एक कुंड आहे. इथं 5 कुंड होते गणेश कुंडाजवळ आणि इथं 3 कुंड आहे. मग शेज आहे मित्रांनो, हेच दाखवायचं होतं मित्रांनो आम्हाला. काही रामशेज किल्ला म्हणजे शेज म्हणतात त्याला. हे रामकुंड, हे लक्ष्मण कुंड आणि हे सीताकुंड. ज्यावेळेस हे वनवासाला आले प्रभू रामचंद्र वगैरे त्याचे स्नानासाठी इथे वरती यायचे. हे असं ठिकाणी म्हणून हे शेज म्हटलं जातं. आणि उतरून इथं एक छोटं कुंड आहे मित्रांनो. म्हणजे गडावरचं जेवढं पण पाणी वगैरे राहील ते वरतून पडल्यानंतर या कुंडामध्ये साठत असं पहिल्यांदा हे 3 कुंड भरले जातील, त्याच्यानंतर खालचे 5 कुंड. आणि पुढच्या साईडला आपण जे राम लक्ष्मण सीता बजरंग बलींचं दर्शन घेतलं तिथे एक गोव्यासारखं नाही का, मग ते पाण्याचा टाका म्हटलं जातं. हे सगळं पाणी तिथपर्यंत जातं. आणि हे किल्ले प्रवेशद्वार दुसरं एक. आणि इकडे सपाट आहे थोडस मित्रांनो जाण्याच्या दृष्टीने, एकदम सपाट वातावरण आहे. आणि
ही सह्याद्री पर्वत रांग आहे मित्रांनो आपल्या समजा. जे पठार आहे बघा. अरे इकडनं खाली पण आता बरेच लोक इकडं मित्रांनो गाय वगैरे चारायला येत असतात, त्याच्यामुळे अशा पाऊल वाटा वगैरे बनल्या जातात. आणि इकडे 2-3 असं जो हवे दाखवायचा मित्रांनो आपल्याला, जो पेठ सुरगाणा हवे, महाराष्ट्राची बॉर्डर इथं संपती बरं का मित्रांनो या किल्ल्याच्या पुढं, तशी बरेच पुढं संपती. आणि अशा पद्धतीनं दिसतं वातावरण वरती आल्यानंतर. ते तिकडचं एक धरण दिसतं, हे समोरचं छोटं एक धरण आहे, तिथून बाणगंगा गेली. आणि खाली द्राक्ष बाग वगैरे काय जे पिकं असतील असे प्लॉट थोडे थोडे असे तुकडे तुकडे दिसतात बा. खूप असं सुंदर असं वातावरण मित्रांनो वरती आल्यानंतर. आणि सूर्याचं तेज, कारण आता वाजले मित्रांनो 2:30 वाजता आपण वरती आलोय. दुपारची वेळ आहे, थोडंसं लेट आलो. सकाळी जरा आलो असतो मित्रांनो अजून गारवा वगैरे जाणवला असता नाही का. चला आपल्याला आता परतीच्या मार्गावर जावं लागेल. आणि असं वातावरण मित्रांनो बघायचं सुंदर असं देखावं मित्रांनो. रामशेज किल्ला म्हणून या ठिकाणी आपण आलो होतो बरं का मित्रांनो. तर अजून 2-3 काय बघायला भेटेल आपल्याला त्या साईडला, ते पण अजून दाखवायचा प्रयत्न आहे आमचा. चला पुढे जाऊया, कारण बराच व्हिडिओ मोठा पण होत चाललाय मित्रांनो. आता जाऊ द्या, मोठा होऊ द्या. आता एवढं बघायला भेटलं आपल्याला, एवढा इतिहास भेटला इथं नाही का. कारण प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई इथं वनवास केलाय मित्रांनो. इथं काय खात असतील त्यावेळेस, कंदमुळं वगैरे. आजूबाजूला काही तसं दिसत पण नाही वातावरण. साबरे, काटे, बाबळीचे झाडं असंच काहीतरी दिसतंय. आणि थोडस धुकं असल्यामुळे मित्रांनो वणीचं गड वगैरे दिसत नाही आपल्याला. त्याच्या समोरच्या साईडला थोडस चुनखाडा म्हणून काहीतरी नाव होतं, त्याला बघू आपण. बहुतेक हेच ठिकाणी चुनखाडा असं ठिकाणी मित्रांनो. आणि जिथं ह्या समोरच्या साईडला ज्या वस्तू वापरल्या जायच्या, त्या वेगळ्या पद्धतीच्या वस्तू वापरल्या जायच्या नाही का. तर त्या वस्तू इथपर्यंत वरती आणून ठेवल्या जायच्या. खाली ना मित्रांनो आम्ही एक निदर्शनास आणलं. महाराजांनी, संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुद्धा शौचालयाची व्यवस्था सगळं असं एकदम आखीव रेखीव काम, जसं इंजिनियर सुद्धा करू शकत नाही असं काम करून ठेवलेलं बरं का. मित्रांनो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा बरं का. इकडे एक रस्ता जातोय छोटासा, कडे साईडला जावा. आणि हा वळणाच्या डोंगराचा रस्ता मित्रांनो. या समोरच्या साईडला एक गाव आहे मित्रांनो, राशीगाव म्हणून गाव आहे. समोरच्या साईडला राशीगाव म्हणून एक गाव आहे. कसले तरी इथं कंपनी मित्रांनो. असं सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. थोडस खाली जाऊ आपण. तर मित्रांनो खाली आल्यानंतर आहे ना बघा असं दिसतंय, त्या समोरच्या साईडला असं दिसतंय वातावरण साधारण. आणि द्राक्ष बाग वगैरे दिसते पाहिजे. थोडासा कोळशाचा कारखाना वगैरे पण येतं समोरच्या साईडला. आणि आमच्या पाठीमाग एकदम हिरवगार असं आकाश निरभ्र वगैरे दिसतंय. म्हणजे अजून कुंड आहे आपले, ते समोरच्या साईडला जायचं आता आपल्याला. आणि खूप असं सुंदर वातावरण आहे मित्रांनो. आता एवढं उन्हामध्ये आम्ही आलोय पण इतकी थंडगार हवा येते ना, कारण इथे आसपासला सगळे असे तलाव वगैरे असं आहे बरं का. इकडे समोरच्या साईडला बाणगंगा नदी वगैरे. आणि हे सगळं असं वस्ती वसलेलं ठिकाणी मित्रांनो. ते समोरच्या साईडला ना मित्रांनो तिकडं एक विमानतळ आहे. त्यांचं नाव वगैरे नाही माहिती आम्हाला. ते आमचे तिथं मित्र काकडा वगैरे विकत बसले होते ना, मग ते बोलले का तिथं विमानतळ वगैरे.
आता ह्या डोंगरावरून आपण इकडनं आलोय, आता आपल्याला जायचं इकडच्या साईडला. आता इथं परत तीन किंवा 4 तळे म्हटलं जातं किंवा टाका म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव राहतात नाही का. वरती जे डोंगरावरती जे तळे राहतात त्यांना वेगवेगळे नाव राहतात. तर थोडंसं तिथपर्यंत चालत जाऊ आणि तिथून परत आपण मागच्या परतीचा प्रवास करू थोडासा. कारण आपलं भोलेनाथच मंदिर आहे इथं वरती बरं का. तेवढं बघण्यासाठी आपण आलेलो आहे. भोलेनाथांचं महादेवाचं मंदिर मित्रांनो आपल्याला दाखवायचं अजून. आणि ते गुहेमध्ये खूप खोल आहे. म्हणजे कसं आहे नेमकं ते आपल्याला दाखवायचं आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि इथं काही परत टाकी मित्रांनो, कुंड म्हटलं जातं नाही का. आता जे जसे 3 कुंड होते तसे इथं 1 2 3 आणि 4 असे परत 4 कुंड आहे मित्रांनो. तसं बघू शकता तुम्ही. बघा हा एक कुंड झाला, हा दुसरा मोठा आहे थोडासा, इथं तिसरा एक आहे आणि एक चौथा आहे. आणि भरपूर मासे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये, भरपूर म्हणजे हालचाल करू राहिले. आणि माणूस आल्यानंतर ते खाली जाऊन लपून घेतात का, तर त्यांचं कोणी पकडून नेऊ नये म्हणून. हा कुंड जास्त मोठा आहे मित्रांनो. आणि इथं आवाज पण असा रिफ्लेक्ट होतो बरं का मित्रांनो. म्हणजे इथून जर आवाज दिला तर एकदम स्पष्ट आवाज तिकडे समोरून येतो आपल्याला. तसं गाडीला पाठीमागून एक रिफ्लेक्ट लावलेला आता कलरचे, तसं इथून आवाज रिवर्स होतोय मित्रांनो. तर चला जाऊया पुढच्या साईडला. तर अजून बरंच चालायचं मित्रांनो बरं का. बरेच असे कुंड वगैरे भरपूर बघण्यासारखं काही आहे. पण जेव्हा पाऊस पडल्यानंतर हिरवगारपणा जेवढ असला मित्रांनो त्यावेळेस इकडे यायला पाहिजे. मग गवत सुकलेलं राहत नाही वगैरे नाही का. मग हिरवगार गवत वगैरे राहत. आणि बऱ्याच लोकांना डोंगराचे वगैरे असे व्हिडिओ बघायला आवडतात. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत चाला. व इथं कसं केलं बा कडेलोट असं सारखं केलं मित्रांनो. आणि जिकडे रस्ता गेला तिकडे काही ना काही मित्रांनो आहे बरं का दोस्तांनो. इथं बघा कसं खोल दरी मित्रांनो एकदम दोस्तांनो. खाली सगळे तुम्हाला साबरं वगैरे दिसते, सगळे काटेरे वगैरे. या औरंगजेबाचं आणि संभाजी महाराजांचं ज्यावेळेस युद्ध झालं मित्रांनो, 6 वर्ष ते युद्ध चाललं. 600 मावळ्यांचा इतिहास आहे मित्रांनो. आणि 4,500-5 हजार सैन्य औरंगजेबाचं या किल्ल्याला जाऊन झुंजत येत होतं बरं का. तो हा इतिहास घडून गेलेला आहे 62चा. जुना इतिहास आहे खूप नाही का. आणि हा आम्ही त्याला फक्त उजळणी म्हणतो आपण नाही का. उजळणी करण्याचा प्रयत्न केला आम्ही का आपल्या पण पिढ्यानं पिढ्या हा इतिहास विझणारा नाहीये मित्रांनो. तो हा असा इतिहास कायम ठेवला पाहिजे. एक निरंजनासारखा इतिहास आपल्यावाला. आणि हे डोंगर मित्रांनो हे सातपुडा पर्वत रांगे, तर ही साक्ष आहे आपल्याला नाही का. महाराजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे. फक्त याचे काय म्हणतात संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आता सध्या. कारण आता परिस्थिती बघितली ना तर वरती थोडेसे झाडं वगैरे लावणे गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जर अशा किल्ल्यावरती शिवनेरी रायगड वगैरे जात असाल ना, कमीत कमी एक झाड तिथं लावत जा. तर चला जाऊया अजून पुढच्या साईडला. तर बघू पुढच्या साईडला काय काय. तर आपण तिकडनं साबरा पण चालत आलं. इथे कुंड आहे मित्रांनो. म्हणजे जिथं जिथं हे आपले मावळे उभे राहायचे सुरक्षेसाठी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होतीच मित्रांनो. आणि तिथं थोडंसं असं भांडारगोळा सारखं अन्न साठा धान्य कोठार म्हणतो आपण नाही का, असे साठे पण ठिकठिकाणी केले इथं. आणि हे ठिकाण बघा प्रत्येक ठिकाणी असे कुंड आहे मित्रांनो. जेवढं पण आता किल्ल्याला आपण वळसा घातला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा साठा करून ठेवलेला आहे. पाण्याचा असेल किंवा अन्नाचा. आता अन्नधान्य नाही तिथं कोठार, पण कोठार सारखं बनवून ठेवलेलं आहे. आणि वरतून बघितल्यानंतर हा रस्ता एकदमच छोटा दिसतो बघा. सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. डोळ्यात किती टिपावं काय टिपावं. बऱ्याच वेळेस आम्ही असं खालून प्रवास करायचो मित्रांनो. ज्यावेळेस आमचे मित्र आहे वाघमारे म्हणून, हेमंत वाघमारे, त्यांच्या गावाला इथून जायचो आम्ही नाही का. तर आठवण यायची काय किल्ल्यावर एकदा कवाही नाही गेलं पाहिजे माणसांनी. तर आमचा तो आज इच्छा झालीच मित्रांनो बरं का.
आणि आज आपण या साईडला आलोय. ह्या साईडला आपण चालत चालत जाऊ. बघू आता काय काय पुढे अजून बऱ्याच गोष्टी बघायला भेटू राहिल्या नवीन नवीन. मित्रांनो पुढे थोडा अडचणीचा रस्ता वाटतोय. अशा गवतातून आपण चाललोय आता. दोस्त ना हा जो रस्ता आहे ना, आता गड आपला वरती राहून गेला बर का, आणि इकडं माणूस असा भरकटला जातो डायरेक्ट असं हे ठिकाणी. आणि इथून परत वरती चढायला मार्ग नाही दिसत आहे दोस्तांना बरं का, कारण इथपर्यंतच आहे बघा. इथं परत टाका आहे मित्रांनो, म्हणजे पाण्याचं ठिकाण खाली. आपण इथूनच आता मित्रांनो वरती जायचं आता आपल्याला. आणि जसं आपण पाठीमागून आलोय तसंच आता परत वरती जावं लागणार, कारण इकडे पुढे रस्ताच नाही डायरेक्ट. म्हणजे तो जर खालून जर गेला ना मित्रांनो, जिकडे जे काही चार प्रवेशद्वार मेन मुख्य प्रवेशद्वार आपण बघितलं तर तो रोड तिकडे जातो डायरेक्टली. त्याच्यामुळे खाली जाण्यात काय अर्थ नाही आपल्याला, तर आपल्याला वरच्या साईडने जावं लागेल. चला जाऊया मागच्या मार्गावरती. पण असा आनंद घेत घेत आपण आता खालच्या दिशेने निघालो. आपलं महादेवांचं दर्शन बाकी. तर चला, बराच उशीर झाला आता आणि घरी पण लवकर जावं लागलं आपल्याला. आणि असं उताराला काय वाटत नाही मित्रांनो.
चढायला थोडा वेळ लागतो जास्त. चला आता उतरत जाऊ. मित्रांनो आपण एकदा उतरायला लागलोय आता, एकदम खाली आलो बरं का डोंगराची पाय तशी. तर चला घरी जायचं आता आपल्याला, निघू आपल्या पूर्व मार्गाला. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला धन्यवाद. मित्रांनो आपण तिथं वरती गेलो होतो बरं का, रामशेष किल्ला आहे हा. आणि रामशेष किल्ल्यावरती आपण गेलो होतो, पूर्ण वरचा गड वगैरे सगळं दाखवलंय मित्रांनो. वरचा इतिहास जो पण काय आहे तो सगळं दाखवलं. आमचा छोटासा प्रयत्न होता. तो व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तुम्ही मित्रांनो. आता खाली आलो आपण या रस्त्यानं वरती गेलो होतो. आणि जर वेळ भेटला मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हिरवगारपणा जास्त राहतो नाही का. आता तो थोडं सुकलेलं गवत वगैरे होतं. आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, 100% चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. चला जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो, जय भवानी, जय अंबाबाई, आई सप्तशृंगी माते की जय. चला धन्यवाद मित्रांनो.